चारही विभागामध्ये या साध्या कल्पनाचे रूपांतर अर्थपूर्ण अनुभवामध्ये झाले. प्रत्येक ठिकाणा आपला स्वतःचा विषय स्पर्श देता, आपली स्वतःची कथा सांगत. चारही विभागामध्ये या साध्या कल्पनाचे रूपांतर अर्थपूर्ण अनुभवामध्ये झाले. प्रत्येक ठिकाणा आपला स्वतःचा विषय स्पर्श देता, आपली स्वतःची कथा सांगत. त्याच्या क्षणी त्यांच्या आशा, त्यांची ध्येय आणि त्यांची कल्पनाशक्ती जिवंत झाली. ते आता केवळ विद्यार्थ्या उरले नव्हते, तर ते स्वप्न पाहणारे, सृजनकर्ते आणि जगासमोर येण्याची प्रतीक्षा करणार. एक असे वर्तुळ जिथे कोणीही स्वतःला श्रेष्ठ समजत नव्हते आणि कोणाचेही म्हणणे ऐकले जात नाही असे वाटत नव्हते. केवळ खरे, प्रामाणिक आणि मनमोकळे संवाद. विद्यार्थी आणि त्यांच्या कथा. यामध्ये उद्देश असा आहे की विद्यार्थी व अधीक्षकांमध्ये नातेसंबंध दृढ होणे, तसेच त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होणे या गोष्टी आहेत. निवासी शाळेचे वातावरण सकारात्मक करणे, जलधोरणे, साधे आणि नियमित करता येणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहित करणे यावेळी आणि प्रत्येक छोट्या पावलाने आत्मविश्वास वाढू लागला. मोठ्या कुलाला विना तर अगदी शांतपणे आणि अर्थपूर्ण रीतीने. एक अशी जागा जिथे परिपूर्णतेपेक्षा सहभागाला अधिक महत्त्व होते. विद्यार्थी पुढे आले, आपले विचार मांडले, सक्रियपणे सहभागी झाले. हे साधे उपक्रम होते, पण त्यांचा प्रभाव मात्र अधिक सखोल होता. अधिक दृढ नातेसंबंध, अधिक आत्मविश्वासी विद्यार्थी आणि एक असे अध्ययन वातावरण जे विश्वासाने आणि आपलेपणाने भरलेले होते. जेव्हा विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी मिळते ते केवळ बोलत नाहीत तर ते भरतात. आणि जेव्हा त्यांना आपलेपणा जाणवतो ते खऱ्या अर्थाने त्या समूहाचा भाग बनतात.